नमस्कार. लोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन MIDC यांच्याकडची जी विविध पदांसाठी जी भरतीची जाहिरात देण्यात आलेली होती, या भरतीसाठीची जी वेळापत्रक आहे ऑनलाईन परीक्षेचं ते जाहीर करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर परीक्षेच्या 7 दिवस अगोदर म्हणजे येत्या 2 दिवसामध्ये जी हॉल तिकीटची लिंक आहे ती लाईव्ह होईल, म्हणजे अपडेट केली जाईल आणि त्यानुसार तुमचं हॉल तिकीट जे आहे प्रत्येक उमेदवार त्यांचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे वेळापत्रक आहे परीक्षेचं त्याबद्दलची माहिती पाहूयात. त्याचबरोबर याच्यामध्ये जे एकूण कोणत्या पदासाठी एकूण किती जे अर्ज आलेले आहेत याबद्दलची सुद्धा विस्तारित माहिती आहे ती सुद्धा पाहूयात. तर इथे पाहू शकता जे अधिकृत जे टाइम टेबल जारी करण्यात आलेलं आहे सरळ सेवा भरती 2023साठीचं सूचनापत्रानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत 34 संवर्गातील 802 पदांसाठी 14 ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केलेली असून 2 सप्टेंबर 2023 ते 25 सप्टेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने सरळ सेवा भरती 2023मधील खालील पदांच्या परीक्षा या घेणाऱ्या संस्थेच्या अधिकृत केंद्रांवर खालील दिनांकास घेण्यात येणार आहेत. आता सदर परीक्षेसाठी समान शैक्षणिक पात्रता असलेल्या पदांचे खालीलप्रमाणे गट तयार करण्यात आलेले असून गटांमधील पदांसाठीच्या परीक्षेचा दिनांक त्या गटासमोर नमूद केलेला आहे. यानुसार पाहू शकता पहिलं जे पद आहे लघुलेखक उच्च श्रेणी गट क आणि लघुलेखक निम्न श्रेणी गट क, त्याचबरोबर लघु टंकलेखक गट क यासाठीची परीक्षा जी आहे 30 मार्च 2024 रोजी होणार आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता गट क साठी 2 एप्रिल 2024 रोजी असणार आहे. तिसरी जी पद आहे कार्यकारी अभियंता गट अ, उपअभियंता गट अ 3 एप्रिल 2024 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर लेखाधिकारी गट ब आणि वरिष्ठ लेखापाल गट क साठी 3 एप्रिल 2024 रोजी परीक्षा असणार आहे. पाचवं जे पद आहे सहयोगी रचनाकार गट अ, उपरचनाकार गट अ आणि सहाय्य रचनाकार गट ब साठी 3 एप्रिल 2024 रोजी असणार आहे. त्याचबरोबर हे जे दिनांक आहेत या दिनांकामध्ये कोणत्या शिफ्टमध्ये कोणत्या वेळेमध्ये जी परीक्षा होणार आहे, त्याचबरोबर कोणत्या केंद्रावर असणार आहे याबद्दलची जी विस्तारित माहिती आहे ती तुमच्या हॉल तिकीटवर दिली जाईल आणि जे हॉल तिकीट आहे हे ते 2 दिवसामध्ये म्हणजे 21 तारखेपर्यंत हे अवेलेबल केले जाईल. त्याचबरोबर याच्यामध्ये पाहू शकता ज्यांनी उमेदवाराने एका गटातील एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केलेली आहेत त्यांची पदांसाठीची एकच परीक्षा घेण्यात येणार आहे, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्याचबरोबर हॉल तिकीटची लिंक आहे ती लवकरच लाईव्ह केली जाईल, अधिकृत वेबसाईटवर इथे अवेलेबल होईल. त्याच पद्धतीने परीक्षेचे 7 दिवस अगोदर म्हणजे येत्या 2-3 दिवसामध्ये ती अवेलेबल केली जाईल. यानंतर पाहूयात एकूण जी भरती आहे या भरतीसाठी कोणत्या पदासाठी किती अर्ज आले आहेत याबद्दलची विस्तारित माहिती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार पाहू शकता इथे जी डिटेल देण्यात आलेली आहेत महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसाठीचे. याच्यानुसार MIDCसाठी रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट वाईज कॅटेगरी वाईज काउंट देण्यात आलेलं आहे. पहिलं जे पद आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल ग्रुप ए यासाठी पदे पाहू शकता एकूण जी देण्यात आलेली आहेत एकूण 518 जे आहेत अर्ज आलेले आहेत त्यासाठीचे. SC साठी 218 आहेत, ST साठी एकही नाही आहे. VGA साठी 70, NTP साठी 4 आहेत, NTC साठी 4, NTD साठी 4 आहेत, SBC साठी 0 आणि OBC साठी 218. याचबरोबर पाहू शकता एकूण 218 जे अर्ज आलेले आहेत ॲप्लिकेशन्स रिसिव्ह झालेले आहेत. एकूण टोटल याच्या दोन्हीची जी लिंक जे आहेत PDF लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक करू शकता. त्याचबरोबर पाहू शकता डेप्युटी इंजिनियर सिव्हिल ग्रुप ए साठी एकूणचे अर्ज आलेले आहेत ते 1860 अर्ज आहेत. या पदासाठीचे सगळ्यात जास्त जे अर्ज आलेले आहेत इथे पाहू शकता 22,311 जे अर्ज आहेत. क्लर्क टायपिस्ट ग्रुप सी या पदासाठी 22,311 जे अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त 2 नंबरला पाहू शकता 2206 6,318 हे जे आहेत ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ग्रुप सी या पदासाठीचे सगळ्यात जास्त जे आहेत 6,318 अर्ज आलेले आहेत. अशा पद्धतीने या विविध पदांसाठी कोणत्या कॅटेगरी वाईज किती अर्ज आलेले आहेत याबद्दलची विस्तारित माहिती जाहीर करण्यात आलेली आहे MIDCकडून, ती चेक केली जाऊ शकते. याच्यामध्ये एकूण जे पदासाठी आहेत 1,12,055 जे आहेत अर्ज या भरतीसाठी
अर्ज करण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार पाहू शकता विविध जी पदे आहेत त्याबद्दलची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. प्रत्येक पदानुसार तुम्ही पाहू शकता तुम्ही कोणत्या कॅटेगरी आणि कोणत्या पदासाठी अर्ज केले आहे त्यानुसार बघू शकता की किती अर्ज आलेले आहेत आणि तुमच्या कॅटेगरीसाठी किती अर्ज आलेले आहेत. त्या पद्धतीने परीक्षेची तयारी करण्यासाठी ही माहिती तुम्हाला खूपच जास्त उपयुक्त ठरेल, कारण कॉम्पिटिशन असणार आहे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला ह्या गोष्टीचा फायदा मिळेल की तुम्हाला कशा पद्धतीने कसा अभ्यास करायचा आहे, त्याबरोबरच कटअप कितीपर्यंत जाऊ शकते. तर अशा पद्धतीने MIDCसाठी भरतीसाठी ज्यांनी अर्ज केले आहे त्यांच्यासाठीची महत्त्वाची बातमी की अशी आहे की जे वेळापत्रक आहे 30 मार्चपासून सुरू होत आहे परीक्षा आणि त्यासाठीचा जो हॉल तिकीट आहे येत्या 2-3 दिवसामध्ये अवेलेबल होईल. त्याचबरोबर तुमचं सेंटर, त्याची परीक्षेचा वेळ, परीक्षेची तारीख, परीक्षेचा दिनांक हे सगळी माहिती त्याच्यामध्ये अवेलेबल असेल, ती चेक केली जाऊ शकते. अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट MIDC म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या भरतीसाठीची अशा पद्धतीने होती. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.